हॅलो हॅलो सगळ्यांना नमस्कार. आवाज येता? नमस्कार. वा क्या बात आहे. चला सुरुवात करूया कार्यक्रमाला. सुस्वागतम सुस्वागतम स्वागतम. सर्वप्रथम मला जन्म देणाऱ्या माझ्या माया पित्याच्या जडीला नमस्कार करून त्या सृष्टीचा विधाता अर्थात ज्याला अजर पूजेचा मान आहे त्या विघ्नहर्त्या गणरायाच्या जडीला नमस्कार करून आज इथे या मनोरंजनाच्या प्रकाशनाला सायंकाळी रसिकतेची मशाल हाती घेऊन आम्हा कलावंतांवर कौतुक सोहळे उधळण्यासाठी उपस्थित माझा मित्र परिवार, समस्त शाहिरी वर्ग, गुरुजन वर्ग, तिथे जमलेल्या माझ्या तमाम रसिक प्रेक्षकांना या शाहिरी पुरेशांचा मानाचा मुद्रा या रंग या कलेची रंग देवता नटेश्वराच्या कडे नतमस्तक होऊन माझे ग्रामदेवत आई जुगारजाई केदारलिंग गांगुलीच्या कडे नतमस्तक होऊन पुण्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, समस्त हिंदू बांधवांच्या मनामध्ये हृदयावरती अधिराज्य करणारे हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीचं अभिवादन करून ठाण्याचा गाण्यावर आनंद केसर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून आज या ठिकाणी ही महाराष्ट्र भूमी म्हणजे साधू संतांची, कलावंतांची भूमी. या कोकणच्या कलेतील ही लोककला म्हणजे कलेवितुरा अर्थात शक्तितुरा. ही कला सादर करण्यासाठी आम्हा दोन्ही कलावंतांना संधी देणारं आमचे शिवमुद्रा प्रतिष्ठान सागर रोडोली या मंडळाचं मी नाट्य मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत करत आहे. या रसिक बांधवांमध्ये लेखक, दिग्दर्शक, कलावंत या सगळ्या शाहीर वर्गांना, लहान थोरांना मानाचा मुजरा करून मी माझ्या पहिल्या वारीला सुरुवात करत आहे. जय हिंद, जय जय महाराष्ट्र. या ठिकाणी सन्माननीय कल्याण डोंबिवली ग्रामीणचे आमदार, कार्यसम्राट राजेजी मोरे साहेब यांनाही शाहिरी मानाचा मुजरा करतो. आमचे प्रेरणास्थान, आधारस्तंभ प्रकाशजी म्हात्रे साहेब यांनाही शाहिरी मानाचा मुजरा करतो आणि उपस्थित सगळ्या मान्यवरांना मानाचा मुजरा करून मी माझ्या पायी वारीला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या रसिकांच्या गर्दीमध्ये बरेच उपस्थित शाहीर वर्ग आहेत. संदीपजी सावंत, युवा शाहीर दीपक डिंगाणकर, कवी शाहीर अविनाश कडू, शाहीर मिलिंद ठुकरूळ, तुरेवाले बुवा, शक्तिवाले बुवांचे शाहीर सचिनजी कदम, शाहीर सुशांत शेखर, शाहीर जुतेश गुरव, नितीन मंडबे, किरण चांदिवडे, निलेश दसाम, दिनेशजी संगले, किशोर वेजरे आणि कलाकार शाहीर किरण सीतप या सगळ्या शाहिरांना मानाचा मुजरा करतो. आता राहिले बुवा. बुवांना मुजरा करायला पाहिजे की नाही? बुवा, कैलाश बुवा तुम्हालाही शाहिरी मानाचा मुजरा करतो आणि माझ्या पहिल्या फेरीला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हा माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी पोहोचवत आहेत असे आमचे घरशी साऊंड दादा यांनाही शाहिरी मानाचा मुजरा करतो आणि बारीला सुरुवात करतो. जीव शिव दोन पक्षी पुढे ती उत्पत्ती ओम
प्रिय नाम, ओम प्रिय नाम तुझशी गोविंद, गीत गायनाचा गीत छंद, घेऊन काव्य केली कटिबंध, वासुदेवाय नमोस्तुते. पाऊले चालती पंढरीची वाट, डोळ्यात विठूची आस आहे, सुटला जगाचा मोह, फक्त विठ्ठलाचा ध्यास आहे. काळ मृदुंगाच्या गजरात रंगलेला वारकऱ्यांचा इतिहास आहे, आणि गर्दीचा जो शांतता देतो तो माझा विठू माऊली खास आहे. रसिक हो, थोड्याच दिवसामध्ये आषाढी एकादशी, पंढरपूर शिवारी आषाढी एकादशी येणार आहे. तरी माझं स्तवन हे विठुरायावरती आहे, मी सादर करतो. बुवा लक्षात सर्व. नजर तुला शोधते, तुला विठुराया, वारीच्या या वाटेवरी सदाशी छाया, विसरलो माझी काया, विठुराया विठुराया, आलो तुझे गुण गाया, विठुराया आलो तुझे गुण गाया. विठुराया आले तुझे गुण गाया, 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 विठुराया आले तुझे गुण गाया. रूप तुझे पाय, तुझ्या गोड नामामध्ये हरपून जाय, तुझ्या गोड नामामध्ये हरवून जाय, तुझ्या गोड नामामध्ये हरवून जाय. पायी थोड आले तरी चालत राय, विठ्ठला तुझ्या चरणी सर्व सुवाय, विठ्ठला तुझ्या चरणी सर्व
विठेवरी उभा सावळा बांधुलिया चंद तळकटावर ठेवली उभा भक्त संघ करकटावर ठेवली उभा भक्त संघ करकटावर ठेवली उभा भक्त संघ ज्ञानोबा तुकारामच्या गजरामध्ये रंग पावन झाली वारी भेटे पांडुरंग पावन झाली वारी भेटे पांडुरंग पावन झाली वारी भेटे पांडुरंग शीघ्र कवी वासुवाणी बाळकृष्ण गुरु राया शीघ्र कवी वासुवाणी बाळकृष्ण गुरु राया सुरेशाची छत्र छाया विठुराया विठुराया आलो तुझे गुण गाया विठुराया आलो तुझे गुण गाया विठुराया आलो तुझे गुण गाया नजर तुला शोधते तुला विठुराया वारीच्या या वाटेवरी सदाशिवी छाया विसरता वाटेवरी सदाशिवी छाया वारीच्या वाटेवरी सदाशिवी छाया विसरला माझी काया विठुराया विठुराया आलं तुझे गुण विठुराया आलं तुझे गुण विठुराया आलो तुझे गुण गाया विठुराया आलो तुझे गुण गाया विठुराया आलो तुझे गुण विठुराया विठुराया आले तुझे गुण गाया बोल श्री गणपती गजानन आई सुबाई जाता देवी माते तुझा केदारलिंगांगो देवा तुझा अखंड बाबुरंग घराण्याचा शीघ्र कवी वासुवाणी यांचा हृदय देवळाची बाळमित्र मंडळांचा छत्रपती शिवाजी गणपती बाप्पा
आमदार साहेब राजूजी मोरे साहेब यांचा या ठिकाणी आम्ही सत्कार करत आहोत. तरी सर्वांना विनंती करत आहे की आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. आणि सन्माननीय प्रकाशजी म्हात्रे साहेब. मी शिवमुद्रा प्रतिष्ठानचे संचालक सन्माननीय दीपकजी कवचे, सन्माननीय अध्यक्ष उमेशजी सुर्वे यांना विनंती करेन की आपण सन्माननीय राजेशजी मोरे साहेब आमदार यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन आपण इथे सत्कार करायचा आहे. रसिक बांधव जोरदार टाळ्याने आपल्या आमदार साहेबांचा सत्कार करायचा. जोरदार टाळ्या होणे गरजेचे आहे. आज इथल्या थोरवीला हा गंध आला. मोरे साहेब, आज खरंच इथल्या थोरवीला हा गंध आला. कौतुकाचा किनारा पावलाने धन्य झाला. आपल्या स्पर्शाने ही लोककला पावन करणारे तुम्ही आमचे आजचे आधारस्थान प्रेरणास्थान या शिवमुद्राच्या वतीनं आम्ही तुमचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतो. सर, तुमचं मी गाणं गाणार आहे, फक्त 2 मिनिटं ऐकायचं तुम्हाला. जोरदार टाळ्यांनी मान्यवरांचं स्वागत करायचं आहे. कैलाश बुवा, जरा श्रवण झाल्यानंतर मी गण गातो. आपण हे सर्वांना जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. आजच्या या शिवमुद्रा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपली कोकणाची संस्कृती टिकवण्याचं काम आमचे सन्माननीय उमेश सुर्वे साहेब यांच्या माध्यमातून आजचा हा शक्ती तुल्याचा कार्यक्रम बरोबर ना. आणि मी बघितल्यानंतर मलाही असं वाटतं की नाचायला पाहिजे आपण. त्याला आमच्याकडे गणपतीच्या वेळेला जेव्हा हे डान्स करत होते, आमच्याकडे बाला डान्स बोलतात त्याला, तुमच्याकडे काय बोलतात माहिती नाही. तेव्हा आम्ही पण असे नाचत होतो. पण खरोखर की आपली संस्कृती ही टिकली पाहिजे, त्याचा सर्वांनी आनंद घेतला पाहिजे. हाच हेतूने या शिवमुद्रा प्रतिष्ठानच्या माध्यमातून सन्माननीय उमेश सुर्वे यांच्या माध्यमातून आज शक्ती तुल्याचा कार्यक्रम अतिशय चांगल्या प्रकारे आपल्या या हॉलाच्या हॉलमध्ये होत आहे. मी मनापासून सर्व शिवप्रतिष्ठानचे सदस्य यांचं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो. आणि या सर्व डोंबिवलीकरांना एक चांगला व्यासपीठ मिळवून देण्याचं काम या शिवमुद्रा प्रतिष्ठानच्या माध्यमातून होत आहे. खरोखर तुमचं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो. कारण एवढा मोठा चांगल्या प्रकारचे व्यासपीठ देण्याचं काम या सर्व सदस्यांच्या माध्यमातून झालेलं आहे. आणि मी कल्याणचा ग्रामीणचा आमदार म्हणून एक तुम्हाला नक्की मी सांगू इच्छितो की जे जे तुम्हाला सहकार्य लागेल, हा एक कल्याण ग्रामीणचा आमदार म्हणून तुम्हाला नक्की तुमच्या पाठीशी उभा राहणार आहे. या कार्यक्रमाला माझे मार्गदर्शक म्हणजे शिवसेना पक्षाचे नेते सन्माननीय प्रकाशजी म्हात्रे साहेब आहेत. आमच्या किचन कम्युनिटीचे पॉल सर इथे उपस्थित आहेत. आणि चांगल्या प्रकारे सर्व मान्यवर रसिक शिव आपल्या शक्ती तुल्याचे सर्व कलाकार सर्व इथे उपस्थित आहेत. आणि चांगला कार्यक्रम, पण अनेक कार्यक्रम असल्यामुळे मला जायचं आहे. नाही तर मी मगाशी उमेश सांगत होता सत्कार करू का, पण थांबा जरा ऐकू दे. आणि मग ते ऐकण्याचं काम आणि सुंदर वाटलं. नाचायला पण आवड आहे नाचायची, पण खरं तर नाचणार होतो, पण नको परत टीव्हीला बातमी येते आमदार नाचत होता, त्याच्याविषयी ऐकलेलं बरं आहे. तुझा खरोखर चांगला आवाज आहे, सुंदर सर्व कलाकार आहेत. मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो आणि तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब.
खरोखर सुवर्ण प्रतिष्ठान सगळ्या लोकांनी आपले ऋणी आहोत. या पुढचा कार्यक्रम आपण कंटिन्यू करूया. बुवा, साहेब सर्व हे कोकणकर आणि आपले सगळे डोंबिवलीकर आहेत. हा डोंबिवलीचा आपल्याला सगळा मोप आहे. त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्या डोंबिवलीकरांचं हार्दिक हार्दिक या ठिकाणी स्वागत करतो. बुवा, श्रवण नंतर जे आमचे आधारस्थानाने आहेत, ज्यांच्या प्रेरणेने हा कार्यक्रम इथे रंगत आहे, त्यासाठी मी गण थोड्या वेळाने घेईन, पण त्या साहेबांसाठी जे मी गाणं माझ्या कवित्वाने लिहिलेलं आहे ते मी गाण्याचा प्रयत्न करतो. बुवा, कसं सांगू मी तुला काय हाय माझ्या मनात, नव करावं वाटतंय ग असं म्हातारपणात. विकासाची गंगा आणली घरात, विकासाची गंगा आणली घरात. आमदार मोरे साहेब बसले जनतेच्या मनात, आमदार मोरे साहेब बसले जनतेच्या मनात, आमदार मोरे साहेब बसले जनतेच्या मनात, आमदार मोरे साहेब बसले जनतेच्या मनात. विकासाची गंगा आणली घरात, विकासाची गंगा आणली घरात. आमदार मोरे साहेब बसले जनतेच्या मनात, आमदार मोरे साहेब बसले जनतेच्या मनात. आल्याबद्दल आम्ही उभे आहोत. धन्यवाद. या रसिक मानवांच्याकडून आलेल्या पाहिजे या गाण्यासाठी आमदार साहेबांसाठी ज्यांनी गाणं गायलं प्रेम भवन यांच्याकडून
या गाण्यासाठी 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. त्याला मी नाच मंडळाचे आभार आहोत. धन्यवाद धन्यवाद. तसेच आता झालेल्या स्तवनाला सन्माननीय विनोदजी वालम भैरी भवानी नवन नाट्य मंडळ बाप्तेरेला अंजा यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस आले आहे. शाहीर लक्ष्मण सावंत यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस आले. ते नमन मंडळ नाच मंडळ आम्ही त्यांचे आभार आहोत. धन्यवाद धन्यवाद. तसेच मोठे मोठे गार केले गंमत मध्ये मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस कट्टर मित्र विकास लांबोरे यांचे समर्थक पाठीराखे विनायक धोपट दिगंबर भवर निलेश भवर उमेश मंडवे सुनील नाडकर विक्रांत वारिशे ओमकार गीते यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे. तरी नाच मंडळाचे त्यांचे आभार आहोत. ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हॅलो बुवा गणाकडे वळतोय. बुवा गणाची कटिंग देतोय कटिंग. बुवानी चालसी गायली बेईमान पिया रे बड़ा जुल्म किया रे छोटी सी उम्र में बड़ा जुल्म किया रे जिसका इलाज नहीं कोई ओ रब्बा मुझे रोग वो लगा. बुवाची शिंदी चालू होती. बुवा ऐका देवश्री गणराया ही अगाध माया मन गाऊ लागले ठेव कृपेची छाया चढला रंगरणा रंगणी यावे श्री गणा. बुवा तुम्ही गण छान गायलात त्याबद्दल काही वाद नाही, पण तुम्हाला गणाबद्दल मला काही सूचना द्यायच्या आहेत. बुवा तुमचं गाणं असं होतं का ते या प्रार्थ आली दवबिंदूवरती दाही दिशा धरली प्रभा आली सोनं पावली श्री गणरायाची ओढ लागली. बुवा जरी शेवटची ओळ जर सोडली ना तर अक्षरशः तुमची गवळणी नमाच्या त्या गवळणीच्या बाजामध्ये लागते. बुवा हे फक्त तुम्हाला एक सूचना द्यायची आहे. ते जाणकार असे प्रेक्षक आहेत आलं लक्षात. बाकी गाण तुमचा छान होता बुवा, पण ती नमनाच्या पद्धतीने तुमची ते गणाची ते गोळ लागत होते बुवा. शाहीर नवनाथ माडिक तुरेवाले महाकाल बुवांचे शिष्य यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस आले. तरी आम्ही आभार आहोत. धन्यवाद धन्यवाद. बुवा माझा गाणं सादर करतोय. आपण सगळे कोकणकर आहात. रम्य देवालपण देवा दे गाते पुन्हा पुन्हा. बुवा गाण्याचा विषय माझा असा आहे. थोड्याच दिवसामध्ये गणपती बाप्पाचे आगमन आपल्या प्रत्येकाच्या घराघरामध्ये होणार आहे. पण आम्ही 1992, 93, 94, 95च्या काळामध्ये जेव्हा गावी होतो छोटे लहान होतो तेव्हा आम्ही तो मातीचा गणपती त्या वाळूच्या भोंबाची माती अळूची पानं त्या तिरड्याचं दिंड्याची जी कांडी आहे त्याच्यामध्ये गणपती कसा आम्ही पूजायचा ते बुवा मी माझ्या गाण्यातून ते मांडणार आहे. दुसरा विषय बुवा बाकी काही वेगळा नाहीये. माझ्या बालपणीचा गणपती मी ते मांडतो बुवा. लक्ष असावं. ते बालपण किती सुंदर होत मन आनंदून जात होत. वय वाढले सुटला तो बालपणीचा हात. पण आठवतो मनात गणपती सणाचा थाट. पण आठवतो मनात कोकणच्या गणपती सणाचा थाट. ना देवाकडे मागितली श्रीमंती ना कधी सोन्याचा तोरा. ना देवाकडे मागितली श्रीमंती ना कधी सोन्याचा तोरा. आमच्या साध्या मातीचा तुझ तर खरा कोहिनूर हिरा. म्हणून काय म्हणतो बुवा ऐका. शाळेला दांडी मारायची छडी मास्तरांची खायची. शाळेला दांडी मारायची छडी मास्तरांची खायची. देवा तुला घडवणे
पाना फुलांची आरस सजायची मूर्ती बाप्पाची साण्यात पूजायची तुझी
रंगदेवी नृत्य कलापथक गीतेवाडी अनाजी गीते यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस आले तरी मी नाच म्हणत त्यांचे आभार आहोत. धन्यवाद धन्यवाद. तसेच सुनील गणपत नवाळे दामोपार परशुराम भूमी शक्तीपुरा महासंघ राजापूर सदस्य यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आले तरी आम्ही नाच म्हणत त्यांचे आभार आहोत. धन्य आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तानाश बोलतो ते बुवाची कटिंग लिहिली ती जरा दे रे. कुठं आहे ते बघू दे. बुवा स्तवन गण झालेला आहे. गोळ्यांना सुरुवात करतोय. बुवा थोडं छान गायला. खूप प्रेम केलं माझ्यावरती हो पहिल्यांदा शिवून. बुवानी खरंच प्रेम केलंय की नाही चांगल्या पद्धतीनं. मग आपण पण त्याला प्रेमच द्यायचं. बुवा माझी प्रेमाची गवळ सादर करतोय. बुवाची गवळ होती राधा बनी है श्याम की. बुवा कटिंग लिहिली आहे पण आता सध्या वेळेचं बंधन आहे. आम्हाला 7 वाजता काम क्लोज करायचा होता पण काही कारणास्तव जरा डिले झालेला आहे. त्याबद्दल माझी गवळण घेतो. बुवा रसिकांच्या गर्दीमध्ये सन्माननीय धनावडे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. शाहिरी मानाचा मुजरा त्यांनाही करतो. असे बरेच रसिक बांधव आहेत. चुकून कोणाचं नाव घेतलं तर रागवू नका बाबांनो. कारण मुंबई म्हटलं की टायमाचं बंधन आहे. लोकांना पाणी भरायला पण जायचं आहे. असे पण आमचे काही रसिक बांधव आहेत. कारण शेवटी मुंबई आहे बरोबर की नाही. म्हणून काय म्हणतोय लोकांच्या नजरेत ती एक संसाराची राणी होती पण कृष्णाच्या बासुरीत तिची आर्त कहाणी होती. जग समजत राहिले ती अन्याची झाली. जग समजत राहिले ती अन्याची झाली होती पण प्रत्येक श्वासात ती फक्त कानाला ध्यात होती. म्हणून काय म्हणायचं बघा बुवा. बुवा काय सुरुपी आहे सगळे नक्की तुम्ही देऊ शकता. अगं लुटू लुटू चाले तुझी नाजूक कंबर तुझ्या गोऱ्या अंगाला शोभे पिवळा झंपर. म्हणून काय म्हणायचंय राधे वेणूचा तिरस्कार का करते अभिमानी. राधे वेणूचा तिरस्कार का करते अभिमानी. तिघ स्वरांची वाणी ए राधे तिघ स्वरांची राणी तू हृदयाची राणी.
गवळणचा सारांश आहे, राधा ही त्या बासरीवरती प्रेम करायची, पण 6 शास्त्र 11 पुराणांच्या मध्ये राधा सुद्धा त्या बासरीचा तिरस्कार करायची. पण बुवा, माझा सवाल तुम्हाला गवळणमध्ये असा आहे, तर ती राधा या बासरीचा तिरस्कार का करायची ते बुवा आपण सांगायचं आहे. बुवा, या गवळणीसाठी सन्माननीय श्री कृष्णा तेलंगे यांचं म्हणणं अप्रतिम गायकी यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आलं आहे. तरी नाच मंडळ आम्ही त्यांचे आभारी आहोत, ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. स्तवन गण आणि गवळण बुवा, जरा असाल तिकडे कुठे जरा बघा समोर या. तुमच्या बऱ्याच वर्षापासूनचा गाजलेला प्रश्न आहे, सन 2024 पासूनचा बुवांचा हा प्रश्न आहे. तुमच्या विषयाला मी हात घालतोय, जो तुमचा प्रश्न आहे त्या विषयाला हात घालतोय. मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी माझे वस्ताद म्हणजे माझे बाबा, माझे वडील शाहीर बाळकृष्ण राऊत यांना विनंती करत आहे की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. हॅलो. बुवांचा विषय जवळजवळ 2 वर्ष चाललाय, कारण शिवाजी मंदिर दादर येथे बुवांचा विषय मी फोडल्यानंतर हा त्यांचा दुसरा विषय आहे. हा, त्यांच्या वस्तादांचा विषय मी शिवाजी मंदिरला फोडला होता, सचिन कदम बुवांचा. आणि हा पण विषय सचिन कदम बुवांचाच आहे आणि त्यांच्या शिष्यांना ते एकच विषय आहे त्यांचा. बुवांचा विषय आहे, 2 स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्माला आलं, त्या बाळाचे नाव काय आणि गाव काय? बुवा, उत्तर तुम्हाला शास्त्र आधारे देतोय. तुम्ही घेऊ ना शाहीरजी, कान देऊन ऐका. तुमची बुद्धी जिथे संपते तिथे आमच्या पुरा पक्षाचे ज्ञान सुरू होते. 2 स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्मले, त्या बाळाचे नाव मंगल. त्याला लोहित, भौम, अंगार, भूमिपुत्र अशी अनेक नावे आहेत. आणि त्याच्या गावाचे नाव अवंतिकापुरी, म्हणजे आजचं उज्जैनी नगर हे जगात प्रसिद्ध आहे. वा, त्या बाळाचं नाव मंगळ ग्रह आणि गावाचं नाव आहे अवंतिकापुरी, आजचं उज्जैन नगर. बुवा, ग्रंथ तुम्हाला प्रश्न तुम्हाला उत्तर ग्रंथ आधारित दिले आणि ग्रंथ माझ्या इथे उपस्थित आहे. पटलं की नाही पटलं ते सांगायचं आहे आम्हाला दुसऱ्या वारीला. म्हणजे मंगळ ग्रहांचे जन्मस्थान नवग्रह गाव. ग्रंथ आमच्याकडे इथे हजर आहे. आम्ही काहीतरी उत्तर तुम्हाला दिले नाही. धन्यवाद बुवा. रसिक हो, प्रतिस्पर्धी शाहिरांना आम्ही आमच्या प्रश्नाची प्रत दिलेली आहे. तरी या रसिक बांधवांना आमचा
माझा प्रश्न वाचत आहे. प्रश्न असा आहे, एका राजाने कुबेर जिंकून देवगुरूंना हरविले, शुक्र असुराचार्यास तुच्छ केले. अशा राजाचं नाव काय, राहण्याचं ठिकाण काय, या सर्वांवर राजाने कशा तऱ्हेने मात केली, राजाला अनुग्रह उपदेश कोणी व कोणता केला? बुवा, आम्ही तुम्हाला एक टीप दिलेली आहे. ग्रंथाचे पान नंबर 793 ते 794 वरील उत्तर आम्हाला पाठवायचं आहे. बुवा, माझी प्रत तुम्हाला मी दिलेली आहे. मी माझ्या प्रश्नपत्राकडे बोलतोय, लक्ष असावं. हाय हाय खेळ रंगला आता रणात गडगडाट व्हायलाच पाहिजे. जिंकणाऱ्यांच्या नावानं आसमंत दणदणलाच पाहिजे. घाम गाळणाऱ्याच्या मेहनतीला मान मिळालाच पाहिजे. या खेळातला थरा या रसिकाने अनुभवलाच पाहिजे. बुवा काय म्हणाले प्रश्नपदामध्ये? ठीक आहे, त्यांच्या पद्धतीने म्हणाले. बुवा मी काय म्हणतो बघा, प्रश्नपद माझा ऐका. ला 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 गुण्यात बुवा लक्ष द्या. मायेच्या मुला सांगतोय तुला, कर पाठ पुरावा पुरा पुरा. आता खाजवा तुमचा टकुरा.
हा.